आदरणीय कांचन दिदी यांना पण तिलक आणि गुलदस्ता देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. स्वागत आहे, स्वागत आहे. स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए. त्यांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांनी खूप सेवा केलेली आहे. तर सागराला घालणीमध्ये सामावून त्यांचा परिचय करून देत आहे. परिचय हा हिंदीमधून आहे, आपण जरूर समजून घ्या. आप रॉकेट एवं मिसाइल इंजीनियर के रूप में कार्यरत है. आप एक अच्छे HR ट्रेनर है, योगाचार्य, निपुण एक्सपर्ट, मोटिवेटर और राष्ट्रीय टेनिस खिलाड़ी है. आपने विभिन्न शिक्षा संस्थाओं और संगठनों में जैसे BSF, ITBP, CISF, SSB, पॉलिटिशियन, आर्मी, नेवी, एयरफोर्स और जेलों में भी आपने बहुत सारे प्रोग्राम किए हैं, ट्रेनिंग लिया है. आपके जीवन में कला, साहित्य और आध्यात्मिकता सुंदर समन्वय है और सभी को निरंतर प्रेरित करते हैं. आप कर्मयोग और ज्ञान योग की जिवंत मिसाल है. तर गीतेमध्ये जे परमात्माने सांगितलेलं आहे की कर्म आणि योग दोघांचा समन्वय साधणं गरजेचं आहे. तर बहिणीच्या जीवनामध्ये हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. आणि आतापर्यंत भरपूर देवीची सेवा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये कर्म आणि योग, हाताने म्हणतात ना, कर्म करा हाताने आणि ध्यान करा मनाने. तर दोन्ही गोष्टी साथ साथ होणं खूप अवघड असतं. पण काही आपल्या सगळ्यांच्या पुढं एक मिसाल आहेत, उदाहरण मूर्त आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आहे, स्वागत आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोलीच्या सर्वांच्या द्वारे स्वागत आहे. त्याचबरोबर त्यांच्या युगल ज्या आहेत आदरणीय बीके यांनी ब्रह्माकुमारी राजयोगिनी, आदरणीय प्रियंका चौधरी दीदीजी. आपला थोडक्यामध्ये मी परिचय आपल्या सगळ्यांना करून देत आहे. आप एक अच्छे ट्रेनर है, योगाचार्य, गायक, मोटिवेटर और चाइल्ड साइकोलॉजिस्ट है. आप MA म्यूजिक, आपने MA म्यूजिक किया है. आपने कई प्रतिष्ठित संस्थाओं और सरकारी कार्यालयों में विभिन्न विषयों पर सेमिनार, ट्रेनिंग प्रोग्राम दिए हैं. आप नैतिक मूल्य द्वारा मानव सेवा के कार्य में लगी है. उनके व्यक्तित्व विकास में महत्वपूर्ण भूमिका आपने निभाई है. तर ये आप दोनों ने लाखों में यात्राएं करके भारतीय सेना से सेवानिवृत्त जो है आजी माजी सैनिक दोनों को आप लाभान्वित करते रहते, गाइडेंस मार्गदर्शन करते रहते हैं. तो आप सब दोनों का फिर से इस प्रांगण में, परमात्मा के घर में, परमात्मा के बच्चों के सामने पुनः आपका स्वागत और धन्यवाद. स्वागत है. त्यानंतर आदरणीय कांचन दीदीजी ज्या दीदींच्या बाजूला बसलेले आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की दीदींना उपर कॉलनीमध्ये ब्रह्माकुमारी सेवा केंद्र आहे. काही पाहिलं असेल, काही पहिल्यांदाच पाहत असतील. ज्यांच्या सहकार्याने हा प्रोग्राम इथं आयोजित झालेला आहे. आदरणीय कांचन दीदी ज्या गेली 30 वर्षापासून जास्त वर्ष या ईश्वरीय सेवेमध्ये आपलं संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे. अशा ब्रह्माकुमारी कांचन दीदी यांचं पण आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी स्वागत करत आहे. स्वागत करत आहे.
सगळे वेळ काढून इथं वेळेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल पण आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्वागत आहे, स्वागत आहे. जास्त वेळ न घेता आपण प्रोग्रामला सुरुवात करू. प्रथम भाईसाहेब आणि दीदीजी आपल्या सगळ्यांना एक सुंदर असं गीत म्हणून दाखवतील. तर आपण ते गीत ऐकत गीताचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि स्वतःला त्या अर्थामध्ये स्थित करायचं, परमात्माचं ध्यान करायचं. प्रथम एक सुंदर असे गीत आपल्याबरोबर सादर केलं जाईल. नंतर आपल्याला अमृततुल्य असं मार्गदर्शन भाईजी आणि दीदीजी आपल्या सगळ्यांना करवणार आहे. ओम शांती. सभी बहनों को ओम शांति। हमारे राष्ट्र के धरोहर, हमारे भूतपूर्व सैनिक और हमारे संसार के धरोहर माझी माताओं को फिर से ओम शांति, आमचा नमस्कार, ओम शांति। हम लोग भारतवर्ष की एक सुंदर यात्रा में चलेंगे। हम लोग बहुत देर से बैठे हैं, इसलिए आपका बहुत बहुत शुक्रिया। बहुत देर से आप लोग चाहें तो अपना कैब उतार कर आराम से बैठ सकते हैं। एक घंटा बैठेंगे कंफर्टेबल, बिल्कुल रिलैक्स पोजिशन में। क्योंकि मैं फौजी हूँ, कमांडेंट को मुझे पता है कि क्या क्या तकलीफ होती है, इसलिए आप कैब उतार सकते हैं, आराम से बैठ सकते हैं। अभी हम लोग भारत की एक सुंदर यात्रा पर चलेंगे, जहाँ पर भारत की अनन्य सेनाएं अपने हाथों में बहुत ही अंतिम सीमा पर एक हथियार लिए खड़े हैं देश की रक्षा करने के लिए, ठीक है। और भारत की सारी प्रजा सुख के चैन के नींद सोते हैं। तो जो सीमा पर खड़े हुए हैं उनके लिए बेहद खुशी का संदेश ये है कि उनके अंदर जो तनाव उत्पन्न हो रहा है उसका सलूशन निकालने के लिए ब्रह्मा कुमारी ईश्वर विश्वविद्यालय की ऐसे अनन्य बहनों ने चिंतन किया और प्रभु प्रेरणा से एक सुंदर प्रोजेक्ट का लॉन्च किया गया 2000 में। और 2000 से लेकर आज तक 25 साल हो गया। भारतवर्ष की अंदर आंतरिक सीमाएं और बाहरी सीमाएं दोनों जगह पर कैसी सेवा हुई, हमें छोटी सी 5 मिनट का वीडियो दे देंगे। अगर अच्छा लगे तो ताली जरूर बजाइएगा। किसी भी देश की सुरक्षा, समृद्धि और विकास में महत्वपूर्ण योगदान होता है उसके सुरक्षा बलों का। सुरक्षा चाहे आंतरिक सुरक्षा हो या बाहरी सुरक्षा। पिछले 3-4 दशकों में तेजी से बढ़ते हुए आधुनिकता और टेक्नोलॉजी ने समाज और जीवन के हर पहलू को प्रभावित किया है और सुरक्षा कर्मियों की चुनौतियों को अनेक गुना बढ़ा दिया है। इसके अलावा समाज में गिरते हुए मूल्य, बढ़ती हुई प्राकृतिक आपदाएं और अपराध, बिखरते हुए परिवार, मीडिया का दबाव, जीवन में अनिश्चितता आदि न जाने कितनी चुनौतियां हैं। इन सब चुनौतियों पर विजय प्राप्त करने के लिए निरंतर प्रशिक्षण के साथ साथ आत्म सशक्तिकरण अर्थात मानसिक शक्ति और मनोबल बढ़ाने की भी बहुत आवश्यकता है। इन सभी जरूरतों को पूरा करने के लिए सिक्योरिटी सर्विसेज विंग का निर्माण 2001 में राजयोग एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन के द्वारा भारत की मिलिट्री, पैरामिलिट्री एवं स्टेट पुलिस फोर्सेस के लिए किया गया, ताकि आंतरिक शक्ति के विकास द्वारा बढ़ते हुए तनाव के स्तर को कम किया जा सके। सिक्योरिटी सर्विसेज विंग के कार्यक्रमों का संचालन माउंट आबू स्थित ब्रह्मा कुमारी अकेडमी फॉर बेटर वर्ल्ड ज्ञान सरोवर द्वारा होता है। डॉक्टर त्रिनाथ मिश्रा, DGCRPF ने And you can lead a wonderful life. मैं अपने परिवार के साथ पहली बार इधर आया 2011 में और तब से मुझे ये ज्ञात हुआ कि यही जगह है जहाँ पर हम खुश रहना और किस तरह से और आगे बढ़ सकते हैं, जैसे कर सकते हैं या सीखना है। और मुझे इससे इतना फायदा हुआ कि मैं अपना कार्य और अच्छी तरह से कर सका और ज़्यादा कार्य कर सका। देश में स्थित अन्य रिट्रीट सेंटरों जैसे दिल्ली, हैदराबाद और रायपुर में भी तमिलनाडु, केरल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश,
ओडिशा और नॉर्थ ईस्ट आदि के सुरक्षा बलों को भी लाभ प्राप्त हुआ। एयरफोर्स, नेवी, आर्मी के कमांड स्तर के कार्यक्रमों का भी आयोजन सफल हुआ। अनेक स्थानों पर सुरक्षा बलों के साथ साथ उनके परिवारों और त्याग और बलिदान के लिए हर एक भारतीय कृतज्ञ और ऋणी है। अपने देश के इन वीर जवानों को आंतरिक रूप से सशक्त बनाना ही हमारा उनके प्रति सच्चा सम्मान और हार्दिक आपल्याला माहितीच नसतं की अच्छा तुमच्यामध्ये कोणाला माहिती होतं की असं काही कार्य सुरू आहे? आता माहिती झालं आहे ना तुम्हाला, तर आनंद वाटला की नाही वाटला? तुम्ही जेव्हा सैन्यामध्ये जेव्हा होते त्यावेळेला तुमची मानसिक अवस्था कशी होती? घरी पण झालं ते कोण कोण आहे हातभार करा. पहिल्यांदा कळलं की असं ही कार्य सुरू आहे. 1 2 3 4 5. अच्छा म्हणजे तुम्ही नवीनच आहात ना? नवीन म्हणजे ह्या ज्ञानासाठी नवीन. तसे तुमच्याजवळ खूप सारे अनुभव आहेत आयुष्याचे. तसंच आता आपण या कार्यक्रमात की परमपिता परमात्म्याने आपल्याला काय दिलं आहे आणि तो काय द्यायला आलेला आहे अनुभव करून. आणि तुम्ही विद्यार्थी आहोत सगळे 50 विद्यार्थी 2 तास मिळाले आपल्याला. आपल्याला विद्यार्थी समजून विद्याला अर्जन करायचं आहे. तर त्यावेळेला काय असते, विद्यार्थी म्हणजे छोटं बाळ, म्हणजे छोट्या बाळासारखं आपण ऐकून घ्यायचं आहे. बुद्धीला छोटं करायचं आहे. अनुभव करायचा, ऐकायचं. जब तक रहेगी सपना मिलेगी कहाँ से, कुछ तो समय ऐसा निकालो, प्यार करो भगवान। प्रभु प्यार का एक तराना सुनाने आए। क्यों लग रहा है?
साइलेंट होते हैं, जब हम कोई बहुत देर तक बैठ जाते हैं तो हमारा शरीर धीरे धीरे ऐसा केमिकल्स रिलीज करता है कि ऐसा लगता है ये सोना रहेगा, ये कुंभकर्ण का भतीजा ऐसे करेगा, ठीक है। हमको अभी राम का भतीजा बनना है, तो क्या करना है, जब भी 20 मिनट करना है सारे मसल्स को, जब भी मौका मिले क्या करना है, एक्टिवेट करना है। अभी आप बहुत देर से बैठे हुए हैं, ठीक है, और आप जब घर पहुंचेंगे ना, माता को पूछेंगे और उनके पति लोग फिर वो बोले 3 बजे तक आने के लिए, तू 4 बजे आ रही, क्या कर रही थी, क्या सीख के आई, क्या बताएंगे? फिर अगले दिन से पूछेंगे क्या भाई उनको जान जाता है। आई बात समझ में? कमर, गर्दन और सिर, ये तीनों सदा सदैव होने चाहिए। जब सदैव होंगे ना तो धीरे धीरे आएंगे 4 फायदे। कितने फायदे? कितने फायदे? पहला फायदा होता है कि जब भी हम ताली बजाते हैं शरीर के सारे अंगों को मसाज मिलता है, स्वस्थ होता है। ये दोनों। दूसरा, जब ताली बजाते हैं, दूसरा फायदा, जब भी हम ताली बजाते हैं तो हमारा मन प्रफुल्लित होता है। हाँ कि नहीं? छोटा बच्चा एक दिन में कई बार ताली बजाता है, और जब बड़े हो जाते हैं ना, हम हाथों को जोड़ते ही नहीं। पता है क्यों? क्योंकि ये अहंकार है। हम किसी को सराहना करना नहीं चाहते, किसी की तारीफ नहीं करना चाहते हैं। तारीफ कब करते हैं? जब सचिन तेंदुलकर 6 मारता है तो हम क्या करते हैं? ताली बजाते हैं। और हमारे घर में कोई 6 मारता ही नहीं है, तो इसलिए हम किसी को तारीफ नहीं करते। जितना हम दूसरों की तारीफ करेंगे, ठीक है, अंदर से, दिल से प्रशंसा करेंगे, तो वास्तव में हम दूसरों की प्रशंसा नहीं करते। किसकी करते हैं? पता है किसकी करते हैं? मैं आपकी प्रशंसा करूँगा, सर आप बहुत अच्छे हैं, तो शब्द कहाँ से निकला? मेरे दिल से निकला, तो मेरा दिल ठीक हो जाएगा, मेरे दिल में बीमारी नहीं होगी। मेरे मुख से निकला, मुख की किसी प्रकार की बीमारी नहीं होगी। वास्तव में मेरा ब्रेन से निकला, तो ब्रेन भी स्वस्थ रहेगा। इसीलिए जब भी मौका मिले ना, तारीफ करना है। ताली का दूसरा फायदा है प्रसन्न होते हैं। ताली का तीसरा फायदा ये होता है कि आप जब किसी को पसंद करते हैं, किसी को खुशी देते हैं, तो आजू बाजू लोग जो कुंभकर्ण की निद्रा में सोए होंगे वो भी जागरूक हो जाते हैं, वो भी आपको देख के सीखते हैं, आपके लिए प्रेरणा बनते हैं, आप सबके लिए प्रेरणा बनते हैं। इसलिए जोरदार ताली बजाना चाहिए। बजाइए जोरदार ताली। और सबसे अहम बात, चौथी फायदा, ध्यान रखना। जन्म तो कैसे मिले पता नहीं, परंतु बिल्कुल मेरे हाथ में, कैसे मरना भी मेरे हाथ में। गांव के बाहर एक जगह रहता है जिसको कहते हैं शमशान। क्या कहते हैं? अच्छी जगह भी बुरी जगह है? बोलिए अच्छी जगह। आप लोग बोले अच्छी जगह भी बुरी जगह है शमशान। संसार में कोई भी चीज बुरा नहीं होता, मेरी दृष्टि यही थी। मंदिर में सफर नागपुर मुंबई, आंखें धीरे से बंद करेंगे। राइट हैंड बेटा, राइट हैंड, दाहिना दाहिना हाँ, और आंखों को बंद करेंगे, अपने अस्तित्व को फील करेंगे। गहराई से अपने मस्तक के बीचों बीच एकदम साइलेंस हो जाए, सभी साइलेंस हो जाए। कुछ समय अपने मस्तक के बीचों बीच चमकने वाले सितारे को देखिए। जब भी कभी किसी की अंतिम यात्रा हमने देखी है तो क्या देखा? उसके माथे पर एक कॉइन रखते हैं। क्यों रखते हैं? क्योंकि वहां से वो जो रथी है वो हट गया है। इसका मतलब मस्तक के पीछे भी संपूर्ण शरीर का संचालन करने वाली सत्ता आत्मा विराजमान है। अब धीरे धीरे हाथ नीचे कर दे और इस पिक्चर को देखें। ये शरीर है, इसे कहते हैं आत्मा। आत्मा किसका बच्चा है? आत्मा परमात्मा का बच्चा है।
ये शरीर तो 5 तत्वों का है, जल, अग्नि, वायु, आकाश और पृथ्वी। अपने शरीर से 5 तत्वों को हटते हुए अविनाशी एक शरीर छोड़ दूसरा लेते हैं, दूसरा छोड़ तीसरा लेते हैं। ऐसे संपूर्ण 84 जगहों पर चक्कर लगाकर अपने प्रभु पिता को याद करते हैं। वो नीले आसमान के पार रहने वाला मेरा पिता परमात्मा अपनी संपूर्ण महसूस करें। नीले आसमान से लाइट और लाइट आकार की शक्तियों के अधिकारी बने। अपने आप में उस पिता की आने वाली शक्तियों को अनुभव करें। मुस्कुराए कि परमात्मा और मैं अति समीप है। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया। रमेश केशवराव देशमुख, आमच्याकडं पद तू रमेश केशवराव देशमुख ते आपल्या सर्वांच्या पुढे स्वागत सत्कार होत आहे। त्यांचे नातेवाईक म्हणजे पत्नी, मुलगी, यानंतर प्रकाश, माननीय प्रकाश, माननीय लहुबा हनुमंत खामकर जे सचिव, त्यांचं पण स्वागत सत्कार होत आहे। आपल्या सर्वांना एक विनंती आहे, प्रमाणपत्रावर नावं नाही लिहिलेली, कारण नावं आमच्याकडे डिटेल्स नव्हते आले। आपण यानंतर माननीय शरद विष्णू निकम, माननीय शरद विष्णू निकम, खूप खूप स्वागत आहे, खूप खूप सत्कार। माननीय आनंदराव बळवंत यादव, माननीय दत्तात्रय तुकाराम तांगडे, माननीय सोपान पाटलू जाधव, सोपान पाटलू जाधव, माननीय बजरंग यदू निकम, माननीय बजरंग यदू निकम, माननीय यशवंत केशवराव देशमुख। मातांनी पण टाळ्या वाजवायच्या आहेत। आपण बसून एवढी तरी सेवा करू शकतो, याचा डबल फायदा आहे। सर्वांचं अभिनंदन पण आणि आपलं एक्युप्रेशन पण होणार आहे। टाळ्या वाजवत राहायचं। माननीय बजरंग यदू निकम, माननीय यशवंत केशव देशमुख, माननीय भीमराव भाऊ कदम, माननीय भीमराव भाऊ कदम, माननीय बाळकृष्ण गोपाळ जाधव, माननीय धोंडीपा एकनाथ जाधव, माननीय धोंडीबा एकनाथ जाधव, माननीय संजय जनार्दन जाधव, माननीय भरत वेंकटराव जाधव,
भरत वेंकटराव जाधव, माननीय आशिष अंकुश खामकर, माननीय आशिष अंकुश खामकर, माननीय विठ्ठल बाबूराव क्षीरसागर, विठ्ठल बाबूराव क्षीरसागर, माननीय बंडू बजरंग जाधव, बंडू बजरंग जाधव, माननीय विश्वनाथ श्रीपती कापले, विश्वनाथ श्रीपती कापले, माननीय सुनील यदू कापले, माननीय सुनील यदू कापले, प्रवीण प्रल्हाद कदम, संपत कृष्णात चव्हाण, विनोद गणपत, दत्तात्रय विठोबा आढाव, श्रीमती शकुंतला शंकर जाधव, श्रीमती कौशल्य सुभाष जाधव, कौशल्या सुभाष जाधव, श्रीमती विजया निवृत्ती जाधव, या माताजींचे ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी लवकर समोर येऊन सत्कार स्वीकार करा. माननीय अशोक लक्ष्मण सोनमळे, माननीय यशवंत शिर्के, माननीय संतोष सुभाष जाधव, माननीय प्रवीण मानसिंग बर्गे, माननीय रमेश शंकरराव देशमुख, माननीय चेतन जयसिंग पवार, चेतन जयसिंग पवार, माननीय समाधान वसंत धाने, माननीय समाधान वसंत धाने, लिस्ट मध्ये श्रीमती नंदा विष्णू जाधव, श्रीमती नंदा विष्णू जाधव, अंकुश पाटलू जाधव. अजून लिस्ट मध्ये कुणाचं नाव राहिलं असेल, कुणाचा सत्कार राहिला असेल, फक्त मिलिटरी वालेच समोर येतील सत्कारासाठी, मिलिटरी वालेच फक्त समोर येतील सत्कारासाठी. आनंदराव बापू जाधव, अजून कोण सत्काराचे राहिलेलं आहे का? हातवर करा. ज्यांचं नाव नाही घेतलेलं, ज्यांचं लिस्ट मध्ये नाव घेतलेलं नाही, आपल्याला आजचा हा प्रोग्राम कसा वाटला तर आपले 2 शब्द शुभेच्छा सदिच्छा आपण व्यक्त करा. आपल्यापैकी कोणी पुढे येऊन 2 मिनिटं कोण बोलतंय? 2 मिनिटं बोलायचं. जाधव सर आपल्या सर्वांच्या वतीने आजच्या या सत्कार समारंभाबद्दल
सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतायत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांना मी निमंत्रण करत आहे की त्यांनी पुढे यावं. रमेश देशमुख साहेब. हॅलो, सर्वजण जरा शांततेने इकडे बसून घ्या. जरा शांततेने. जरा 2 शब्द मी बोलतो, ऐकून घ्या. आज हा जो प्रोग्राम आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी तर्फे आपल्या इथं सेलिब्रेट केलेला आहे. मी या आमची संगीत संघटनेतर्फे मी अध्यक्ष म्हणून बोलतोय. गावात रिक्षानं सुद्धा आपण एक रिक्षा फिरवली आणि सगळ्यांना इंटिमेट जे बातमी दिली की अशी प्रोग्राम आहे, या प्रोग्रामला आपण सकाळी 12 वाजता हजर आहोत. पुष्कळ लोक आलेले नाहीयेत. जे आले त्यांच्याबद्दल मी बोलतोय आणि जे आलेले नाहीत त्यांना तुम्ही समजून सांगायचं. असा प्रोग्राम ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपण सगळी कामं सोडून इथं हजर राहायचं असतं. आज या लोकांनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या लोकांनी किंवा त्यांच्या सदस्यांनी हा जो आपला सत्कार सोहळा सेलिब्रेट केलेला आहे तो त्याबद्दल मला आणि तुम्हाला सुद्धा प्रचंड अभिमान वाटला पाहिजे. ते जे बाहेर वगैरे राहिलेले आहेत ते जरा आत येऊन तरी बसा. गोंडीराम बसून घ्या. हा जो प्रोग्राम आपण सेलिब्रेट झालेला आहे इथं तो सैनिकांचा, त्यांच्या त्यागाचा, म्हणजे फौजी लोक आपण सगळे, त्यांना बी कल्पना आहे की ह्या लोकांनी भयंकर त्याग केलेला आहे. आपल्या परिवारापासून दूर जाऊन राहिलेले आहेत. परिवाराचं काय झालं काय नाही झालं काही माहीत पडत नाही लवकर. हल्ली जरा चेंजेस भरपूर झालेले आहेत, पण आमच्या वेळेला फक्त पोस्ट ऑफिस चालू होतं, फोन बी नव्हते. त्यामुळे ह्यांना कल्पना आली की फौजी लोक कितीतरी सॅक्रिफाईस करतात, बलिदान करतात सर्वस्वचं आणि तिथं राहतात. आणि त्याबद्दल याचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे हे आणि दाखवून दिलेलं आहे. पुष्कळ काही आम्ही अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चीनच्या लढाईनंतर मी बोलतोय आता, चीनच्या लढाईनंतर आम्ही रजेवर आलो बोमडीला, तवांग वगैरे त्या ठिकाणाहून. तर तिथून मिसामारीपर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंत आणि रेल्वे स्टेशनला आल्यानंतर सुद्धा आपल्या मनमाड स्टेशन पर्यंत, मनमाडला महाराष्ट्र चालू होतो. कुठल्याही त्याच्या अगोदर, मनमाडच्या अगोदर म्हणजे बोमडीला या तवांगच्या पासून मनमाड पर्यंत कुठल्याही हमालानं आमचं बोजा उचलला, वेल्डिंग वगैरे, तर त्यानं एक पैसा घेतला नाही. आणि हॉटेलात गेलो तर त्या चहावाल्यानं सुद्धा आमचा कडून एकही पैसा घेतला नाही. म्हणजे त्याला विचारलं असं का करताय, तुमचा याच्यावर पोट आहे बाबा? नाही म्हणले, तुम्ही तिथं होता म्हणून आम्ही इथं आहोत. आणि मनमाडला आल्यानंतर परत आपल्या महाराष्ट्रात मला दुःखाने बोलावं लागतंय. खरं सत्य मी बोलतो, मला माझ्या डिक्शनरीत भिना हा शब्द नाहीये की महाराष्ट्रात आल्यानंतर ते सुरू झालं. परत हमालीनं हमाली घ्यायची, चहावाल्यानं चहा घ्यायचं, ते ठीक आहे दिले पाहिजेत, आम्ही खातोय पितोय म्हटलं द्यायलाच पाहिजे. पण आपुलकी जी आहे ना, सैनिकाबद्दल आपुलकी जी आहे ना ती बिलकुल नाहीये.
मी अगदी उघड बोलतो, कुणी ऑब्जेक्शन घेऊ द्या, त्याला ठोस उत्तर द्यायला माझी तयारी आहे. हा अनुभव मी आता प्रॅक्टिकली सांगतोय. महाराष्ट्रात का आपुलकी का नाही? तुम्ही बाकी गुजरातच्या बॉर्डरवर जावा, जम्मू काश्मीर जावा, इकडं बांगलादेशच्या जावा, चीन बॉर्डरला जा, खाली इकडं कन्याकुमारीकडे गेलो तरी सगळीकडे सैनिकाला रिस्पेक्ट दिली जाते, इज्जत दिली जाते. ती शाब्दिक असो तरी आम्हाला मान्य आहे. आम्हाला काही तुमच्याकडून वस्तू कुठली नको आहे, फुकटची वस्तू नको आहे असं आमचं म्हणणं आहे. पण जर देतायत तर खुशीने देतायत तर मग घ्यायला हरकत नाही. पण हे महाराष्ट्रात का असं होत आहे की महाराष्ट्राला कुठेही बॉर्डरला कुठलाही धोका नाही. तुमच्या वाईट म्हणा, तुमचा परिवार सुखात राहतोय, लढाई चालू अथवा काही हो, ते सैनिक मरेनात का? बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? अरे बोला. हा धोका नाही. पण आता पुष्कळ सुधारणा झालेली आहे. पूर्वी बॉर्डरवर बंदुकीने आम्ही लढाई केल्या आणि आता बंबार्डमेंट होत आहे, तर महाराष्ट्र चुकणार नाही जर बंबार्ड झालं. मग त्यावेळेला तुम्हाला सैनिकाच्या पाया पडावं लागेल, त्यांच्याकडे याचना मागावी लागेल. सैनिकच तुमच्या मदतीला येणार आहे. म्हणजे आपल्या पब्लिकला बोलतोय मी, तर हे असं नाही व्हायला पाहिजे. कुठेही जावा तुम्ही, कोकणात जा, खाली आंध्र प्रदेश, कन्याकुमारी, बांगलादेश, सगळीकडे पंजाब, जम्मू काश्मीर, सगळीकडे फौजेला किमान शाब्दिक रिस्पेक्टच दिली जाते. आणि ह्या लोकांनी जे तेच समजून जो आपला सर्वांचा सन्मान केलाय त्याबद्दल आम्ही सैनिक संघटनेतर्फे त्यांचे फार फार ऋणी आहोत. एवढं बोलतो. आपण प्रेरणादायी अनमोल वचन आम्हा सगळ्यांना ऐकवले. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला पुस्तक छोटं आणि